Hello dear students. In this lecture we are going to learn about what is the nth term of an AP. Okay, means कोई भी AP दी गई हो उसमें की जो अगले वाली टर्म है वो फाइंड आउट करना है. ओके, मतलब देखो लास्ट लेक्चर में क्या देखा है हमने, दैट इज फर्स्ट टर्म T1 which is denoted by A and second term is denoted by T2, that is T3, T4 dash. There is 100 terms suppose. Okay, now let's compare with that example. बघा एक्झाम्पल काय दिलं आपल्याला 5, 8, 11 आणि 14. आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे T1 इज इक्वल टू A, किती आहे ती 5 आहे. T2 सेकंड टर्म सुद्धा माहिती आहे, दॅट इज 8. थर्ड टर्म सुद्धा माहिती आहे, दॅट इज 11. फोर्थ टर्म सुद्धा माहिती आहे, दॅट इज 14. ही झाली फर्स्ट टर्म, ही झाली सेकंड टर्म, ही झाली थर्ड टर्म, ही झाली फोर्थ टर्म. पण डॅश याच्यामध्ये 100 नंबरला येणारा दॅट इज टी 100th नंबर कोणता आहे. म्हणजे हे टी 100 नंबर काढायचा आहे, म्हणजे TN काढायचा आपल्याला. ओके, आता आहे का हे N म्हणजे काय असतं माहिती, इथाला नंबर असतो. हा इथे यांची व्हॅल्यू किती आहे 4, इथे यांची व्हॅल्यू किती आहे 3, इथे यांची व्हॅल्यू किती आहे 2, इथे यांची व्हॅल्यू किती आहे 1. आता मला सांगा टी 100 टर्म काढायची असेल तर 100 म्हणजे कशी व्हॅल्यू आहे, N ची व्हॅल्यू आहे. N लक्षात आलंय का आता. ओके, आणि ऐका आता मग आपल्याला जर एखादी TN टर्म काढायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला असतो nth टर्म ऑफ एन AP. तो फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस 2D मायनस 1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अरे 2D माइनस 1 बराबर है का. हो, यही होगा शायद. चलो देखेंगे. हाँ यस, 2D D नहीं सॉरी N माइनस 1 इंटू डी है ना. हाँ यस, थोड़ा प्रॉब्लम हो गया. चलो देखेंगे. हाँ TN इज इक्वल टू N माइनस 1 इंटू डी, ऐसा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे आहे का आपल्या एखादी nth टर्म जर काढायची असेल तर आपले N ची व्हॅल्यू लागणार, म्हणजे ती 10वी 15वी 100वी 200वी काढायची. त्यानंतर A लागणार आणि D लागणार आहे. ओके, आता लक्षात इथं कोणत्या गोष्टी. आता इथं एक आहे TN कॉमा, दुसरा N, तिसरा A आणि चौथा D. ह्या चार पैकी कोणतेही 3 कन्सेप्ट दिले असतील तर चौथी फाइंड आउट करता येते. ते कधी कधी काय करतात, N देतात, A देतात, D देतात, तर ती nth टर्म काढा म्हणतात. कधी कधी काय करतात, TN देतात, A देतात, D देतात, तर ते कितव्या नंबरची टर्म असेल, 10व्या नंबरची, 100व्या नंबरची, 500व्या नंबरची. कधी कधी TN N आणि A देतात, D काढा म्हणतात. कधी कधी DN TN काढायला देतात आणि A काढायला लावतात. लक्षात, ह्या चार पैकी 3 गोष्टी शोधायच्या आणि मग त्याला सोल्युशन करूयात. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. आणि आपण स्टार्ट करूयात प्रॅक्टिस सेट पॉइंट 2 ला. बघा आता इथं काय काय दिले बघूयात आपण. हा, दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द लास्ट प्रॅक्टिस सेट. मागच्याच प्रॅक्टिस सेटच्या बेस्ड हा क्वेश्चन आहे. बघूया, त्याला आपण कंप्लीट करूयात. चला बघा आता काय दिलंय, 1, 8, 15, 12 डॅश. राईट द करेक्ट नंबर्स इन द गिवन बॉक्सेस ऑफ द फॉलोइंग. हियर A म्हणजे काय फर्स्ट टर्म, दॅट इज 1. मग T1 म्हणजे काय A असतो, दॅट इज ऑल्सो 1. T2 म्हणजे काय, T2 म्हणजे काय आपल्याकडे 8 आणि T3 म्हणजे काय आपल्याकडे 15. आता T4 दिला नाही, सोडून द्या. मग T2 मायनस T1, T2 किती आपल्याकडे 8 मायनस T1 किती 1, म्हणजे आन्सर काय आले 7. आता T3 मायनस T2, T3 किती दिला आपल्याकडे 15 मायनस T2 किती दिला आपल्याकडे 8. 15 मायनस 8 काय आला 7 आलाय. आता दोन्हीचा कॉमन डिफरन्स 7 आलाय, म्हणजे D ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 7 आलेली. समजे. आता बघा क्वेश्चन नंबर 2. हियर T1 इज इक्वल टू 3. आता इथं कधी कधी A इज इक्वल टू सुद्धा बॉक्स विचारतील ना, मग A ची सुद्धा व्हॅल्यू 3च असणार. पहिले डायरेक्ट T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 6, T3 इज इक्वल टू 12. आता मला सांगा T4 काय येईल बरं, कितीचा पाडा आहे 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 4 12 आणि 3 5 काय येणार इथं 15 येणार आहे. माहिती आहे आपल्याला, कॉमन डिफरन्स आहे. मग T2 मायनस T1, T2 मायनस T1, 6 मायनस 3 हा आला 3. T3 मायनस T2,
T3 मायनस T2 है का नाही. T3 ची व्हॅल्यू चुकली आपली है ना. इथं इथं रुको रुको. इथं काय T3 ची व्हॅल्यू आपल्याकडं 9 आणि T4 काय आपल्याकडं 12. मग T3 मायनस T2 म्हणजे 9 मायनस 6 इट इज ऑल्सो 3. आता दोन्हीचा कॉमन डिफरन्स 3 आला. मग इथं D ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 3 आलेली आहे. आता इथं बघा हिअर डायरेक्ट T3 दिलाय. मग हा T1 T2 T3 किती आहे -13 उलट सुलट दिलंय. T2 ची व्हॅल्यू काय -8. T4 काय दिलाय -18 आणि T1 काय दिला आपल्याकडं -3. कुठं बी द्यायचा काही फरक पडत नाही पण लिहिताना प्रॉपरली लिहायचंय. ओके. आता मला सांगा T2 मायनस T1 T2 कुठे आहे हा, T1 कुठे आहे हा. म्हणजे आहे का T2 आहे आपल्याकडं -8 मायनस हा बघा T2 मायनस आणि हा झाला -3 -8 मायनस मायनस +3 आणि -8 + 3 -5 येते. म्हणजे पहिल्याचा आन्सर काय येणार -5 आणि डेफिनेटली याचा सुद्धा आन्सर -5 येणार आहे. काय प्रॉब्लेम कारण की ईपी दिले ना. मग देअरफॉर ए ची व्हॅल्यू म्हणजे T1 दॅट इज -3 आणि डी किती आला आपल्याकडं -5. हे झालं आन्सर. हिअर T1 आला आपल्याकडं 70, T2 आला आपल्याकडं 60, T3 आपल्याकडं आला 50 आणि देन 40 डॅश डॅश. देन हिअर ए म्हणजे आला 70 आणि डी बघायचा डिफरन्स किती आला 60 मायनस 60 मायनस 70 इज इक्वल टू -10 हा लक्षात ठेवा. म्हणजे डिफरन्स आला -10. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट क्वेश्चन. चला या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आता आपण क्वेश्चन नंबर बघूयात नेक्स्ट. दॅट इज क्वेश्चन नंबर 2. आता ऐका. लेट्स सी हिअर. ओके. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही हे शोधायचंय. इफ सो जर असेल देन फाइंड 20th टर्म. तर याच्यामध्ये पुढे येणारी 20 नंबरची टर्म कोणती असणार आहे. म्हणजे डॅश 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 डॅश. आता आहे का हा झाला T1 हा झाला T2 हा झाला T3 T4 T5. इथं कैसे लिखा रे बाबा. 12 2 9 16 23 30. डिसाइड वेदर द फॉलोइंग इज अन एपी ऑर नॉट. चला इथे लिहू आपण. एक ना हिअर T1 is equal to A is equal to -12, T2 is equal to -5, T3 is equal to 2, T4 is equal to 9 डॅश 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 डॅश. ओके बस झालं 9 पर्यंत. आता एपी आहे का नाही आपण डिफरन्स काढून बघू. D is equal to T2 minus T1, T2 minus T1 is equal to सांगा T2 ची व्हॅल्यू काय -5 मायनस ऑफ T1 किती आपल्याकडं -12. हा -5 ला -5 मायनस मायनस +12. 12 तून 5 गेले इथे किती राहिले 7. अगेन डी काढून बघू. दॅट इज T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती दिला आपल्याला 2 दिलाय मायनस T2 किती आपल्याकडं -5. मग हा 2 ला 2 आता हा मायनस मायनस प्लस आणि 5 ला 5 हा ला 7 अगेन. अजून एक डिफरन्स काढून बघू. दॅट इज T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 किती आपल्याकडं 9 मायनस T3 किती आपल्याकडं 2 म्हणजे हा पण किती आला 7. 9 मायनस 2 काय आला 7. सगळ्यांचा डिफरन्स सेमच आहे म्हणजेच लिहितात देअरफॉर इट इज अन एपी. इट इज अन एपी. तर देअरफॉर डी इज इक्वल टू आला 7. आता ऐका बघा आपल्याला काय दिलंय बघा ए ची व्हॅल्यू एक दिली, ए ची एक व्हॅल्यू दिली, डी ची एक व्हॅल्यू दिली आणि काय काढायचंय या सिक्वेन्स मध्ये बघा हे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथं 20व्या नंबरला म्हणजे T20 किती असणार आहे T20 नंबर किती असणार आहे. आता इथं लक्षात घ्या देअरफॉर T20 इज इक्वल टू आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे TN चा फॉर्म्युला काय सांगा. हे बघा TN चा फॉर्म्युला आहे A प्लस N मायनस 1 इंटू DA. ओके हा N म्हणजे हा N. ओके मग आता T20 इज इक्वल टू इथं लिहितो मी एक मिनिट थांबा. इथं काय करू आपण T20 इज इक्वल टू काय करू आपण क्वेश्चन मार्क देऊ. तर देअरफॉर आपण फॉर्म्युला लिहू TN इज इक्वल टू A प्लस
n मायनस 1 इंटू डी. इथं लिहू आपण देअर फोर n इज इक्वल टू किती लिहू आपण 20. हा कारण तुम्हाला सांगितलं n म्हणजे हा इथला नंबर असतो. n ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 20 आलेली आहे. तर देअर फोर T20 कारण n ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 20 इज इक्वल टू a म्हणजे किती, a ची व्हॅल्यू किती आहे -12 इज इक्वल टू -12 प्लस n मायनस 1 म्हणजे काय, हा झाला 20 मायनस 1 इंटू आणि डिफरन्स किती आहे आपल्याकडं दॅट इज 7. देअरफॉर T20 इज इक्वल टू हा -12 ला -12 प्लस 20 मायनस 1 90 इंटू 7 म्हणजे T20 इज इक्वल टू हा झाला -12 प्लस 19 7 9 7 63 6 सॉरी 63 3 47 6 7 1 7 6 किती आले 13 133 म्हणजेच T20 इज इक्वल टू आता 33 मधून 12 गेले म्हणजे हा झाला 1 हा झाला 2 आणि हा झाला 1 म्हणजे T20 टर्म काय आली आपल्याला 121 आलेली आहे. आलं एक लक्षात. आपण आधी A काढला D काढला आणि T20 इट्स 20th टर्म म्हणजे T20 काढायचं आहे की नाही. मग हा T20 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली 20 आली आणि मग फॉर्म्युला ठेवून आन्सर काढलेला आहे. नाउ टेक द स्क्रीनशॉट. चला ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. जस्ट मिनिट. चलो क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय, गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता आहे का ह्या दोन क्वेश्चन मध्ये फरक काय लक्षात घ्या, ह्या दोन क्वेश्चन मधला डिफरन्स लक्षात घ्या. ओके इथं काय दिलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय की डिसाइड वेदर द गिवन एपी ऑर नॉट, म्हणजे ही एपी आहे का नाही यासाठी आपल्याला 1 2 3 4 डिफरन्स काढावे लागले आणि मग लक्षात आलं की यस इट इज दी एपी. पण आता इथं काय सांगितलंय गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे ही एपी आहे, याला 4 वेळेस एपी डिफरन्स काढायची गरज नाही, याला एकदा डिफरन्स काढायचा कारण सगळ्यांचा डिफरन्स सेम असणार आहे म्हणून त्याला गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणले ना. इथं म्हणले की इट इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाही, इथं म्हणले डिसाइड आधी शोधा, इथं शोधायची गरज नाहीये. आणि फाइंड 24th टर्म, इथं कसं 20 टर्म काढायचं होतं म्हणजे T20 काढायचं होतं तसं इथं T24 काढायचंय. आलं लक्षात. इथं लिहू आपण हिअर a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू किंवा T1 इज इक्वल टू A1 a लिहा दॅट इज 12, T2 इज इक्वल टू 16, T3 इज इक्वल टू 20 and T4 इज इक्वल टू 24. देअरफॉर आपण डिफरन्स काढू, डिफरन्स असतो T2 मायनस T1 म्हणजे 16 मायनस 12 विल बी 4 आला. आता आहे का परत T3 T4 काढायची गरज नाहीये, एकच आला. देअरफॉर D इज इक्वल टू 4 आपल्याला. आता आहे का आता आपल्याला A ची पण व्हॅल्यू आहे D ची पण व्हॅल्यू आहे आणि 24th टर्म काढायची आहे. देअरफॉर इथं T24 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क देतो मी. आता T24 मग n ची व्हॅल्यू काय झाली इथं 24. इथं बघा इथं आपल्याला T20 काढायचा होता मग देअरफॉर आपण n ची व्हॅल्यू इथं 20 घेतली होती समजे. तर देअरफॉर आपल्याकडे फॉर्म्युला आहे दॅट इज Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर T आणि n ची व्हॅल्यू 24 म्हणजे T24 इज इक्वल टू a किती दिलाय 12 प्लस n किती आपल्याकडं 24 मायनस 1 आणि डिफरन्स किती आहे आपला 4 आलेला आहे. आणि मग देअरफॉर लिहिता येतं मला T24 इज इक्वल टू हा झाला 12 ला 12 प्लस 24 मायनस 1 दॅट इज 23 इंटू हा झाला 4 म्हणजे हा झाला 12 प्लस 4 3 12 2 हात चाला 1 4 2 8 1 9 म्हणजेच 92 आणि 12 2 2 4 आणि 114 हो 12 10 11 यस T24 इकडं इज इक्वल टू 114 आलेला आहे. ओके 23 92 3 12 2 हात चाला 1 4 2 8 9 2 2 4 9 1 सॉरी 2 2 4 एक मिनिट किती झाला 92 2 2 4 9 1 10 यस 104 झालेला आहे. ओके चलो नाउ टेक द स्क्रीनशॉट.
चलो क्वेश्चन नंबर देखेंगे, क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दैट इज थर्ड वन. थर्ड 7 सेम क्वेश्चन येतं, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. चला बघा क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. हिअर बघा काय दिलंय, फाइंड 19th टर्म म्हणजे T19 फाइंड करायचं आहे ऑफ एन फॉलोइंग एपी. ही एपी दिलेली आहे म्हणजे कॉमन डिफरन्स एकदाच काढायचं काम आहे. हिअर लिहू आपण, दॅट इज T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 7, T2 काय दिलं आपल्याला 13, T3 काय दिलं आपल्याला 19 आणि T4 काय दिलं आपल्याला 25 दिलाय डॅश 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 डॅश. मग देअरफॉर आपण कॉमन डिफरन्स काढू, दॅट इज T2 मायनस T1 इज इक्वल टू 13 मायनस 7 इज इक्वल टू काय आला 6. तर देअरफॉर D आला आपल्याला 6, D6 आहे अँड याची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं 7 आली आणि D, आणि काय काढायचं आपल्याला 19th टर्म काढायचे. मग देअरफॉर T19 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क देऊ इथं. मग T19 म्हणजे देअरफॉर यांची व्हॅल्यू किती आली, ही असते आपली यांची व्हॅल्यू. आणि मग काढू आपण, दॅट इज Tn इज इक्वल टू फॉर्म्युला घ्या A प्लस n मायनस 1 इंटू D. तर Tn म्हणजे काय, T19 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू आहे 7 प्लस n मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आपल्याकडे 6 चा, दॅट इज 7 प्लस 19 minus 1 18 into 6 is equal to 7 plus काय आलाय 6 48 8 हातचले 4 आणि 6 4 10 आणि प्लस हे आले 116, हा आला T19. ओके, दिस इज युअर आन्सर. नाउ टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता बघा सिमिलरली हा पण क्वेश्चन असाच आहे, फाइंड 27th टर्म म्हणजे T27 फाइंड करायचा आहे, ज्याची फर्स्ट टर्म जो की एपी दिलेला आहे, इथं लिहू आपण हिअर T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आपली 9 आहे, T2 सेकंड टर्म आहे आपली 4 आणि T3 दॅट इज -1 डॅश 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 डॅश. बस झालं. देअरफॉर D चा फॉर्म्युला आहे T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 काय दिला आपल्याला 4 मायनस T1 काय आपल्याकडे 9 म्हणजे डिफरन्स आला -5. देअरफॉर D इज इक्वल टू आला -5. ओके, आपण बघितलं डिफरन्स कॅन बी पॉझिटिव्ह, इट कॅन बी निगेटिव्ह और इट कॅन बी 0. तर बघा देअरफॉर इथं लिहू अँड A इज इक्वल टू आपल्याकडे 9 आहे, आपल्याला काढायचं आहे T27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कारण की 27th टर्म फाइंड करायची आहे. तर देअरफॉर n इज इक्वल टू लिहिता येतं 27 आणि मग फॉर्म्युला लिहू आपण, दॅट इज Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. तर इथं काढू आपण T, यांची व्हॅल्यू किती आहे T27 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 9 प्लस n मायनस 1 म्हणजे 27 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आहे आपल्याकडं -5 इज इक्वल टू 9 इंटू 27 मायनस 1 सॉरी 9 प्लस आहे ना हा, इथं काय असणार आहे 9 प्लस हा झाला 26 इंटू -5, हा झाला 9 ला 9 मायनस प्लस मायनस 6 पंचे 30 0 चले 3 5 2 10 3 13. तर हे झाला -121 दॅट इज T27. ओके, दिस इज युअर आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 5. आणि आता या दोन्ही क्वेश्चनचा काय करा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला सोल्युशन करता येईल. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर नेक्स्ट. चला आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण नेक्स्ट वाला, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5. बघा सोपा क्वेश्चन आहे, फक्त लक्षात घ्या. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. आता मला सांगा 5 न कशाला भाग जातो, 5 न 5 ला पण भाग जातो, 5 न 10 ला पण भाग जातो, 5 न 50 ला पण जातो, 5 न 95 ला पण जातो आणि 5 न 100 ला पण जातो.
5 न 995 ला सुद्धा जातो आणि 5 न 1000 ला सुद्धा जातो. पण आपल्याला काय विचारलं फक्त हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स. 3 डिजिट नॅचरल नंबर म्हणलं तर हे 2 डिजिट घ्यायची गरज आहे त्याला नाही, आणि हा 3 डिजिट किंवा याच्या पुढचे सुद्धा घ्यायची गरज नाहीये. मग आपल्याला 100 ते 195 याच्यात किती नंबर ते शोधायचं आहे. मग T1 T2 T3 असे किती टर्म्स येतात, म्हणजे आपल्या इथं काढायचं n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क किती नंबर्स असतील. ओके, मग मला असं लिहिता येईल काही आधी सांगा बरं. मग 5 न 3 डिजिट नंबर सांगा जो की त्याला डिवाइड 5 न करता येईल. फर्स्ट 3 डिजिट नंबर, लेट 3 डिजिट नंबर्स divisible by 5 आर. मला सांगा पहिला नंबर असणार 100, बरोबर आहे ना, कारण याच्या अगोदरचा 95 तो 3 डिजिट नाहीये. दुसरा काय असणार 105 असणार, तिसरा काय असणार 110 असणार, डॅश 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 असे भरपूर सारे असतील. आणि शेवटचा असणार 995. याच्या पुढचा घेता येणार नाही कारण तो डायरेक्ट 1000 असणार आहे. याच्या पुढे आहे 3 डिजिट नंबर 997 आहे, 997 ला 5 न भाग जात नाहीये, म्हणजे ते घ्यायची गरज नाही. आता बघा, therefore here T1 फर्स्ट टर्म काय आपली सांगा, दॅट इज T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 100 फर्स्ट टर्म. T2 इज इक्वल टू काय आपल्याकडे 105, T3 काय आपल्याकडे 110 डॅश 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 डॅश. आता T4 T5 ही माहिती आहे का किती टर्म आहे तर माहित नाही, मग त्याला काय करू आपण Tn इज इक्वल टू 995 घेऊ आपण. आलं एक लक्षात. हिचा नंबर माहित नाही किती आहे हिचा, हा पहिला नंबर आहे म्हणून T1 घेतला, हा दुसरा नंबर म्हणून T2 घेतला, हा तिसरा नंबर म्हणून T3 घेतला. आता त्याच्यामध्ये भरपूर सारे नंबर येतं, आपल्याला माहिती आहे की किती नंबरला आहे तर नाही, तो माहित नाही म्हणून Tn घ्या. ओके, आणि हाच n काढायचा आहे की हे किती नंबर्स असतील. मला सांगा देअरफॉर d चा फॉर्म्युला काय असतो, T2 मायनस T1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, दॅट इज 105 मायनस 100 इज इक्वल टू काय आला 5 आलेला आहे. ओके, आणि देअरफॉर लिहू आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. आता सांगा Tn ची व्हॅल्यू दिली डायरेक्ट इथं, दॅट इज 995 इज इक्वल टू फर्स्ट टर्म दॅट इज 100 प्लस, आता इथे n ची व्हॅल्यू माहित नाही तो n काढायचा आहे. ओके, तर n मायनस 1 इंटू डिफरन्स आलेला आपल्याला 5 चा. आता 100 इकडे प्लस इकडे मायनस झाला, 995 मायनस 100 इज इक्वल टू हा झाला n मायनस 1 इंटू 5. आता याचा आला 895, हा 9 हा 5 जो आहे ना इकडे डिव्हिजन मध्ये घ्या, इज इक्वल टू n मायनस 1 राहिला. आता 9 याला भाग द्या 5 न सॉरी, मग 5 1 5 उरले 3, 5 7 35 उरले 4 आणि 9 5 45, म्हणजे काय लक्षात घ्या, दॅट इज n मायनस 1 इज इक्वल टू 179. आता हा मायनस तिकडे प्लस झाला, n इज इक्वल टू 179 प्लस 1, तर n इज इक्वल टू 180. म्हणजे किती नंबर्स येतात असे 180 नंबर्स येतात. ओके, देअर आर 180 नंबर्स असं लिहिता येईल का मला. मग देअरफॉर 180 नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. हा 180 3 डिजिट नंबर टाकायचा, 3 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. चला ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चलो आता बघा पुढचा क्वेश्चन काढूयात आपण, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. बघा मला सांगा काय दिलंय, द 11th टर्म, 11th म्हणजे काय T11 अँड 21st टर्म म्हणजे T21 ऑफ अँड APR 16 अँड 29 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ऐका, हा जो T11 आहे ना, हा T11 आपला 16 आहे, T11 कोण आहे आपला 16, आणि T21 किती 29, कारण हे रिस्पेक्टिव्हली दिले.
देन फाइंड द 41st टर्म, म्हणजे 41वी टर्म काढायची. पण मला सांगा ती 41 काढायचं ना. तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याला टी एन पैकी एन ए आणि डी पैकी काहीतरी 3 पाहिजेत ना. मला सांगा T41 जर काढायचं असेल, T41 काढायचं असेल तर एन ची व्हॅल्यू तर आहे आपल्याकडे 41. इथं एन आहे 41, पण ए आणि डी आहेत का दिलेली नाही. मग आधी आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू काढायच्या आणि मग T41 काढूयात आपण. आता बघा हिअर लिहू आपण 11th टर्म, दॅट इज T11 इज इक्वल टू किती दिली 16. आता मला सांगा T11 चा फॉर्म्युला काय होईल, a प्लस n मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 16. आता n ची व्हॅल्यू किती 11, म्हणजे a प्लस 11 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 16. हा झाला a प्लस 11 मायनस 1 दॅट इज 10 d इज इक्वल टू 16. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. जसा T11 चा 16 होता तसा T21 चा 29 दिलाय. देअरफॉर T21 इज इक्वल टू 29 दिलेला आहे. आता याचा फॉर्म्युला तयार करू आपण, दॅट इज a प्लस n मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 29. वाटल्यास इथं लिहा, एक मिनिट, इथं काय लिहू आपण, लेट फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए अँड डिफरन्स इज इक्वल टू काय म्हणू आपण, कॉमन डिफरन्स इज डी म्हणू आपण, है नाही. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी म्हणू. आता सांगा हा ए ला यांची व्हॅल्यू किती इथं 21 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 29. हा ए प्लस 21 मायनस 1 हा झाला 20 डी इज इक्वल टू 29. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता इक्वेशन 1 आणि 2 बघा, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, इथं प्लस ए आहे, इथं प्लस ए, याचं करू सबट्रॅक्शन, कारण आपल्या ए आणि डी ची व्हॅल्यू काढायची. आता इथं तुम्ही सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, ऐका कुठला कुठं पण कन्सेप्ट यूज करावं लागतात. सेकंड इक्वेशन काय, दॅट इज ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. आणि हा काय आपल्याकडं ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. सबट्रॅक्शन मध्ये सगळे साइन काय झाले मायनस. आता 9 मायनस 6 म्हणजे हा झाला 3 आणि 2 मायनस 1 म्हणजे हा झाला 3. हा प्लस ए मायनस ए कटला, 20 मधून 10 गेले, हा झाला 10 डी इज इक्वल टू 13. तर डिफरन्स आला 13/10. चला डिफरन्स आला 13/10. आता ही व्हॅल्यू पुट करू इक्वेशन कोणत्यामध्ये ठेवू आपण, 1 मध्ये ठेवू, है की नाही. पुट करू आपण, काय पुट करायचं आपल्याला, d इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय बघा, हा दॅट इज ए प्लस 10 डी इज इक्वल टू 16. ओके, तर ए प्लस 10 ला 10 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 13/10 इज इक्वल टू 16. इथला 10 काटला, म्हणजे आन्सर काय आलं बघा. आता ए प्लस 13 इज इक्वल टू 16. तर ए इज इक्वल टू 13 तिकडे गेला मायनस झाला, तर ए ची व्हॅल्यू आली आपल्याला 3. आता आहे का आपल्याला डी पण आला आणि ए पण आला. ओके, किती टर्म काढायचे, 41st टर्म काढायचे. देअरफॉर लिहू आपण T41 इज इक्वल टू, इथे देऊ क्वेश्चन मार्क. आता T41 म्हणजेच n ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 41 आणि देअरफॉर काढू आपण Tn चा फॉर्म्युला काय, a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर टी n ची व्हॅल्यू आहे 41 इज इक्वल टू a आहे 3 प्लस n आहे 41 मायनस 1 इंटू, आणि डी किती आलेला आपल्याला, डी आहे 13/10. हा 3 ला 3 प्लस 41 मायनस 1 40 इंटू 13/10, 10 0 कटला, म्हणजे हा झाला 3 प्लस 4 गुणिले 13 इज इक्वल टू 3 प्लस 13 52 म्हणजे 52. तर हा 3 प्लस 52 आला 55. हा आला T41. समजा आले क्लास. इथं लक्षात घ्या T11 दिला 16, मग T11 चा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 16 आला. मग हा ए ला ए प्लस
पण एनची व्हॅल्यू 11 आहे, -1 इंटू डी, म्हणजे इथं एक इक्वेशन तयार केलं आपण. तसं T21 इज इक्वल टू 29, इथं पण ए ला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 29, हा ए ला ए प्लसला प्लस एनची व्हॅल्यू 21 मायनस 1 इंटू डी, याचं इक्वेशन 2 तयार केलं, याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं आणि मग ती 41 ची व्हॅल्यू काढलेली आहे. ओके, चलो नाउ टेक द स्क्रीनशॉट. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. आता आहे का, इथं काय दिलंय, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, डॅट 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 डॅश, ही एक कुठली तरी टर्म आहे, तर ही विच टर्म असणार आहे. आता बघा विच टर्म म्हणजे काय, मी तुम्हाला जर विचारलं फर्स्ट टर्म म्हणजे काय, T1 विचारलं तर तुम्हाला माहिती आहे कोणती येते, दॅट इज 11. मी जर म्हणलं विच इज अ टू टर्म, सेकंड टर्म दॅट इज T2 इज इक्वल टू, ती झाली 8, T3, थर्ड टर्म कोणती आपली 5, T4 दॅट इज 2, पण डॅट 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 डॅश ही किती टर्म आहे माहिती आहे का, माहित नाही. ती जर माहितच नाही तर तिला करू आपण ती nth टर्म आहे, दॅट इज Tn इज इक्वल टू -151. आले का लक्षात. तर विच टर्म म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. विच टर्म म्हणजे काय करायचं आपल्याला, n ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं काढू आपण देअरफॉर d इज इक्वल टू फॉर्म्युला आहे T2 मायनस T1 इज इक्वल टू दॅट इज 8 मायनस 11. 8 मायनस 11 किती, -3, हो की नाही. डी आला आपल्याला -3, डी ची व्हॅल्यू आली, ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 11 आणि Tn ची पण व्हॅल्यू आहे. देअरफॉर आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता सांगा Tn ची व्हॅल्यू काय, Tn ची व्हॅल्यू डायरेक्ट दिली -151, -151 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 11 प्लस n माहिती नाही, n मायनस 1 आणि डिफरन्स किती आपल्याकडं -3 आहे. आता 11 इकडे मायनस झाला म्हणजे -151 मायनस 11 इज इक्वल टू हा झाला n मायनस 1 इंटू -3. आता याचं झालं -162 झाला का, हो. आणि हा जो -3 आहे इकडे डिव्हिजन मध्ये -3 इज इक्वल टू n मायनस 1, मायनस मायनस प्लस झाला, 3 5 15, 1 उरला, 3 चौक 12, म्हणजे हे झालेलं आहे 12 इज इक्वल टू n मायनस 1, सॉरी 54 ना, येस 54 इज इक्वल टू n मायनस 1, हा झाला 54 आणि हा मायनस इकडे आला प्लस झाला, +1 झालेला आहे इज इक्वल टू राहिला n, तर n इज इक्वल टू 55. आता आहे का, जसं T1 T2 T3 T4 डॅट 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 डॅश करत गेलो तर T55 नंबरची टर्म ही आहे. देअरफॉर लिहिता येते 55th टर्म इज -151. आलंय का लक्षात. काय दिलंय आणि काय काढायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ओके, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ डिटेल आणि व्यवस्थित बघा, डेफिनेट तुम्हाला अंडरस्टँड होईल. नाउ टेक द स्क्रीनशॉट. चला ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता बघूयात क्वेश्चन नंबर आपण 9. चला काय बघूयात आपण क्वेश्चन नंबर 9. खूप सोपा क्वेश्चन आहे. तेरा हिमालय. आज 15 ऑगस्ट आहे, हो की नाही. हा म्हणजे व्हिडिओ शूटिंगचा 15 ऑगस्ट आहे. हा चलो. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी नंबर डिव्हिजिबल आहे 4. आता लक्षात घ्या 10 ते 250 मध्ये कोणत्या कोणत्या नंबरला 4 ने डिवाइड होतंय. मला असं लिहिता येईल का सुरुवातीला, नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. बघा, नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम 10 to 250. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फ्रॉम किंवा बिटवीन पण असू शकता. फ्रॉम किंवा बिटवीन असतंय. आता फ्रॉम म्हणलं की काय, हा 10 ला जर 4 ने भाग जात असेल तर 10 सुद्धा घ्यावा लागतो. आणि शेवटी 250 ला जरी भाग जात असेल
तरी सुद्धा 250 घ्यावा लागतो जेव्हा फ्रॉम विचारलं तेव्हा. आणि बिटवीन म्हणलं ना 10ला भाग जात असेल तरी सुद्धा 10 घेता येत नाही, 10च्या पुढचे आणि 250च्या मधले यांच्या मधले घ्यावं लागतात जेव्हा बिटवीन विचारतात. आणि फ्रॉम म्हणजे याला जात असेल तर हे सुद्धा इन्क्लूड करावे लागतात. पण आपल्याला माहिती आहे 10ला 4 भाग जात नाही आणि 250ला सुद्धा जात नाही. ओके, तरी पण त्या मधलेच घेऊन येत आपल्याला. देअरफोर बघा 10च्या नंतर पहिला नंबर कोणता आहे 12, 12च्या नंतर 16, 16च्या नंतर 20, त्यानंतर 24 डॅट 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 डॅश असे खूप सारे असणार इथं. पण 250च्या मागचे कोणता नंबर आहे 248 आहे का 4 न भाग जाणारा 24 है कि नाही 4 2 8 यस. देअरफोर लास्ट नंबर आहे 248. समजे क्या. आता बघा देअरफोर मला काय लिहिता येईल T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 12, T2 इज इक्वल टू 16, T3 इज इक्वल टू 20, T4 इज इक्वल टू 24 आणि डॅट 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 डॅश हा आहे Tn इज इक्वल टू 248. म्हणजे आपल्या या इक्वेशन मध्ये सुद्धा काय काढायचं आहे 4 काढायचा आहे. हाऊ मेनी नंबर डिव्हिजिबल आहे किती नंबरने डिवाइड होतंय म्हणजे हा एक नंबर डिवाइड होतोय 2 न होतंय 3 न होतंय 4 न होतंय 5 ला 6 ला 7 ला कितीला होतंय असं. ओके, इथं लिहितो मी देअरफोर D इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे 16 मायनस 12 इज इक्वल टू आन्सर काय आलंय 4 आलंय. देअरफोर D आला आपल्याला 4. डिफरन्स काय आहे 4 आणि A ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 12. ओके, मग आता फॉर्म्युला बघा देअरफोर Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. तर Tn ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 248 इज इक्वल टू A म्हणजे फर्स्ट टर्म दॅट इज 12 प्लस n म्हणजे माहिती नाही मायनस 1 इंटू डिफरन्स किती आपल्याकडं 4 चा. आता 12 इकडे मायनस आला 248 मायनस 12 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 4. आता 48 मधून 12 गेला 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि 4 मधून 1 गेला 3 राहिला आणि हा झाला 2. पण हा 4 इकडे अगेन डिव्हिजन मध्ये म्हणजे इकडे राहिला n मायनस 1. 4 पंचे 20 उरले 3 9 36 म्हणजे 59 इज इक्वल टू n मायनस 1. हा 9 इकडे प्लस झाला म्हणजे 59 प्लस 1 इज इक्वल टू n. तर n इज इक्वल टू किती आला आपल्याला 60. आली की यांची व्हॅल्यू. म्हणजे मला काय लिहिता येईल देअरफोर देअर आर 60 numbers from 10 to 250 divisible by 4. okay, in this way question number 9 is finished. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चलो take the screenshot and we are going to learn about the last question. okay, चला आता क्वेश्चन बघूयात आपण लास्ट दॅट इज 10th क्वेश्चन. इथं कंडिशन दिलेली आहे. ओके, आता काय दिले इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. आता एक गोष्ट लक्षात घ्या एका एपी मध्ये 17 टर्म ही म्हणजे 17वी टर्म ही 10 पेक्षा 7 न मोठी. तर आपल्याला त्यातला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा म्हणजे डी फाइंड करायचा आहे. ओके, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या आपल्याला इथे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहित पाहिजे ना. इथं कन्सिडर करू लेट फर्स्ट टर्म काय असते आपली फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय म्हणून आपण डी आणि हेच काढायचं आपल्याला फाइंड द कॉमन डिफरन्स. ओके, आता बघा फ्रॉम कंडिशन. आता कंडिशन काय सांगितली इन एन एपी 17th टर्म म्हणजे मला असं लिहिता येईल का टी 17 टर्म इज म्हणजे इज इक्वल टू 7 मोर दॅन म्हणजे प्लस 10th टर्म म्हणजे दॅट इज टी 10. ओके, आता बघा टी 17 चा फॉर्म्युला तयार करू. जसा टी एन चा फॉर्म्युला असतो का आपल्याकडे दॅट इज ए प्लस एन मायनस 1 इंटू डी असतो. तसा टी 17 चा फॉर्म्युला काय होईल टी 17 चा फॉर्म्युला तयार होईल ए प्लस एन मायनस 1 म्हणजे काय 17 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू हा झाला 7 प्लस आता टी 10 चा फॉर्म्युला सांगा दॅट इज ए प्लस
10 मायनस 1 इंटू डी. आता हा झाला ए प्लस 17 मायनस 1, हा झाला 16d इज इक्वल टू हा झाला 7 प्लस ए प्लस 10 मायनस 1, हा झाला 9d. इकडे बघा प्लस ए कॅन्सल. हा झाला 16d इज इक्वल टू इकडे राहिला 7 प्लस 9d. आता 9d ला इकडे घेऊन या, म्हणजे आला 16d मायनस 9d इज इक्वल टू 7 झाला. आता 16 मायनस 9 दॅट इज 7d इज इक्वल टू 7. तर d इज इक्वल टू आला 7/7. तर d किती आला आपल्याकडे 1 आला. 7 1 7. ओके, in this way our practice set is completed and we'll meet in the next lecture. Bye student.